स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या आहे वार मंगळवार आणि दिनांक आहे 2 जुलै. या दिवशी आलेली आहे योगिनी एकादशी. एकादशी ही महिन्यातून दोनदा येत असते. एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते आणि वर्षभरामध्ये 24 एकादशी ह्या येत असतात. आणि पहा, प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. तर उद्या मंगळवार आहे आणि या दिवशी आलेली आहे योगिनी एकादशी. तर योगिनी एकादशीचं महत्त्व हे वेगळंच आहे. ही एकादशी खूप शुभ आणि महत्त्वाची मानली जाते. या एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये जे काही कळत नकळत पापं घडलेली आहेत तर त्यांचा नाश होतो. त्याचबरोबर काही वाईट कर्म त्यांनी केली असेल तर त्यामधून त्याची मुक्तता होते असं म्हटलं जातं. तर पहा, प्रत्येकालाच एकादशीचं व्रत करणं शक्य होत नाही. तर अशा वेळेस जर आपण भगवान श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा अर्चा केली, त्याचबरोबर काही सेवा, काही उपाय, काही मंत्र उच्चारण जर आपण केले तर त्याचे विशेष फळ हे आपल्याला प्राप्त होते. तर आपल्याला सकाळी उठल्याबरोबर फक्त हे 2 शब्द बोलायचे आहेत. हे 2 शब्द जर तुम्ही उठल्याबरोबर उच्चारले तर तुम्ही चमत्कार बघू शकता की तुमच्या जीवनामध्ये सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे. तुमची इच्छा जी आहे, कठीण इच्छा असेल ती सुद्धा पूर्ण होईल. त्याचबरोबर माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल. तुमच्याकडे धनसंपत्ती, पैसा हा येऊ लागेल. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे आणि त्यामुळेच तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. तर पहा, माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ह्या असतातच आणि ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप सारे कष्ट, मेहनत हे करत असतो आणि आपल्या इच्छा ह्या पूर्ण करत असतो. परंतु कधी कधी असं होतं की आपण खूप कष्ट, मेहनत करत आहोत परंतु आपली जी इच्छा आहे तर ती पूर्ण होत नाही. जर आपल्या कुंडलीतील ग्रहदोष जे आहेत तर ते कमकुवत असतील तर आपल्या जे काही प्रयत्न आपण करतो त्यांना यश प्राप्त होत नाही आणि यामुळे आपल्या सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या अपूर्ण राहतात. आणि म्हणूनच बघा, ह्या काही विशिष्ट तिथी असतात तर ह्या विशिष्ट तिथींना जर आपण काही सेवा, उपाय, त्याचबरोबर काही मंत्रांचं पठण जर केलं तर त्याचं फळ हे आपल्याला प्राप्त होते. आज मी तुम्हाला जे 2 शब्द सांगणार आहे तर ते अतिशय प्रभावशाली आहे. हे 2 शब्द जर तुम्ही उच्चारले तर तुमच्या घरामध्ये ज्या काही सकारात्मक गोष्टी आहेत तर त्या घडून येणार आहेत. त्याचबरोबर तुमच्या मनात असणाऱ्या ज्या काही इच्छा आहेत, मनोकामना आहेत तर त्या देखील पूर्ण होणार आहेत. तर ह्या 2 शब्दांचं महत्त्व पहा. तुम्ही सकाळी उठल्यानंतर स्नान करायची तुम्हाला लगेच गरज नाही. स्नान करण्या अगोदरच तुम्ही हे 2 शब्द बोलू शकता. तर पहा, तुम्ही सकाळी उठल्यानंतर जेव्हा अंथरुणामध्ये असता तेव्हाच तुम्हाला ह्या 2 शब्दांचं उच्चारण हे करायचं आहे. तर पहा, आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर देखील तुम्ही उठू शकता. त्याचबरोबर उठल्यानंतर तुम्हाला अंथरुणात आहे तेव्हाच दोन्ही हात जोडायचे आहे. तुम्हाला हाताची ओंजळ करायची आहे आणि तुम्हाला एक श्लोक म्हणायचा आहे. तर हा श्लोक असा आहे: कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभातकर दर्शनम, असा हा श्लोक आहे. हा श्लोक मी तुम्हाला स्क्रीनवर देखील दिलेला आहे. हा अतिशय प्रभावशाली मंत्र सकाळी तुम्ही उठल्यानंतर जसे हात तुम्हाला स्क्रीनवर दाखवले आहेत त्या पद्धतीने हात करून तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्ही 1 वेळा म्हणू शकता किंवा 11 वेळा देखील तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. तर पहा, सकाळी लवकर उठल्यानंतर आपण सर्वात अगोदर देवाचे आभार मानतो आणि त्यानंतर आपण पृथ्वीचे आभार मानतो, कारण पृथ्वी आपला भार हा तिच्यावर उचलवत असते. त्यानंतर आपण आपल्या आई वडिलांचे स्मरण करतो आणि यानंतरच सकाळ ही आपली चांगली होत असते. पहा, बरेच जण हा श्लोक म्हणत देखील असतील
परंतु हा श्लोक का म्हटला जातो आणि हा श्लोक म्हणत असताना दोन्ही हाताची ओंजळ ही का केली जाते याबद्दलची माहिती जी आहे तर ती अनेक जणांना अजून देखील माहीत नाही. तर पहा, कराग्रे वसते लक्ष्मी म्हणजेच आपल्या पुढच्या बाजूमध्ये लक्ष्मी वसत असते, म्हणजे हाताच्या पुढच्या बाजूला लक्ष्मी विराजमान आहे आणि करमध्ये सरस्वती म्हणजे तिथे सरस्वती विराजमान आहे. त्याचबरोबर करमुल्लेतू गोविंदम, कराच्या मध्ये श्री विष्णूंचा वास आहे याचा अर्थ असा होतो. त्याचबरोबर प्रभाते करदर्शनम, अशी लक्ष्मी माता सरस्वती माता साक्षात भगवान विष्णू यांच्या पावन सानिध्यात असणाऱ्या माझ्या या हाताला मी नमस्कार करतो आणि जीवनामध्ये पती, ज्ञान, बुद्धी, देवाची कृपा मिळत राहावी असा हा अर्थ या तळहाताच्या दर्शनाचा आहे की मनुष्याने नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवून कार्याभिमुख जीवन जगावे. तसेच आपल्या या हाताने कोणतेही दुष्कर्म, वाईट कर्म हे होऊ नये. हे हात जे आहेत तर ते शेवटच्या श्वासापर्यंत इतरांच्या मदतीसाठी उठले पाहिजे. त्याचबरोबर मनुष्य नेहमी भगवंताशी जोडला गेलेला आहे, त्याचबरोबर परमात्म्याचा, आत्म्याचा संबंध असाच राहिला पाहिजे, म्हणून हा श्लोक हा म्हटला जातो. तर पहा, हा श्लोक जो आहे तर तुम्ही सकाळी रोज जरी म्हटले तरी सुद्धा चालेल आणि जर तुम्हाला दररोज हा मंत्र म्हणणं शक्य नाही तर तुम्ही दर महिन्याला येणारी जी एकादशी आहे त्या दिवशी हा जो श्लोक आहे तर तो म्हणू शकता. कारण एकादशी तिथीला हा श्लोक म्हटल्याने भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांचा विशेष आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. हा मंत्र जो भी व्यक्ती सकाळी उठल्यानंतर म्हणतो त्या व्यक्तीचा तो दिवस अतिशय आनंदाचा जात असतो आणि त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा, मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात. आणि म्हणूनच पहा, उद्या तुम्ही लवकर उठल्यानंतर हा जो प्रभावी मंत्र आहे तर तो नक्की म्हणा. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.